तीळ कसं भाजून घेतला? ते बिन ह्याची तेलाची भाजी. बिन तेलाची. तीळ, खसखस, मोहरी हम्म. बिन तेल घालता भाजी. बाकीचा सगळा मसाला थोडं थोडं घालून तेल भाजायचं. ह्यात काय काय टाकलं आता आपण? आपण त्याच्यात कस्तुरी मेथी टाकली, वेलदोडे टाकले, परत तीळ टाकली. तीळ म्हणते हे टाकली, मोहरी, खसखस. बिन तेलाचं भाजायचं ना. बिन तेलाचं सगळं. हा, सगळं हे बिन तेलाचं कोरडं भाजायचं. हे आणि तेल टाकून हे बाकी सगळं भाजायचं. ओके. सगळं धने वगैरे. लवंग, दालचिनी, वेलदोडे, मिरं हे सगळं घेतले भाजायला. काय काय म्हणलं? लवंग, दालचिनी, मिरे आणि ते धोंडफूल असं सगळं घेतले हे भाजायला. हां, मोठी वेलची पण आहे ना? हां, दालचिनी. हां, गॅस बारीक ठेवूनच भाजायचं. हां, जास्त करपत आहे ना. हां हां हां. उडतंय पण हे चाट चाट. होय का? मग कमी गॅस करून भाजायचं, करपू द्यायचं नाही जास्त. जास्त मोठा गॅस केला का नाही उडतंय ते. हो का? पटपट पटपट. नाही नाही, भाजलंय. हो, भाजले. हां, हे काय आता? त्रिफळ आहे. त्रिफळ. हां, जायपत्री. हां हां. निवडायचं आहे. हां, काय म्हणला? कोथिंबीर, आलं, लसूण. हां, ते वल्ला मसाला एक वेगळा ठेवायचा. कांदा हे सगळं करतात बारीक. पण हा मसाला भाजूनच का घ्यायचा? भाजून का घ्यायचा? मग भाजूनच घ्यावा लागतोय ना हा मसाला. त्याशिवाय तिखट कसं चांगलं होईल. भाजावंच लागतंय सगळं. जिरे सोडून सगळं भाजायचं. हे काय? काय आहे वेगळं? काय मसालाच कुठला तर पदार्थ आहे, नाव माहित नाही. नाव तुम्हाला माहित असलं तर सांगा आम्हाला पण. अर्शुनीला तो ताई सांगतो तुम्ही गावात जायचं. हे काय? ही धोंडफुल आहे. ही त्याला काय म्हणायचं? धोंडफुल. तमालपत्री ती. काय काय जणांचं लक्षात आहे, काय काय जणांचं नाही नाव. परत परत सांग. हिंग. हिंग हळकुंड झालं का नाही, खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं झालं की मग हे भाजायचं, कांदा भाजायचा. अजून धणे भाजायचे. एक तमालपत्री झाली की नाही मग धणे भाजायचे. मीठ मिरची एकत्र बनवून ठेवलं का तुम्ही? काय आता? हळकुंड आणि हिंग. हळकुंड आणि हिंग. मग धने. मग धने खोबरं झाल्यावर धनं. धनं झाल्यावर मग कांदा आहे.
हिंग फुलाय पाहिजे ना कापून हिंग. हम्म. सगळे पिशवे एकत्र करून ठेवा. हां. चिरमुऱ्यासारखं होतंय ती हलकं होतं ते. होय का? बघ येतं हलकं होतं फुलला हे फुलला. होय ना? होय ह्या फुलला बघ चिरमुऱ्यासारखं होते हळकून हिंग हलकं होतंय. का बरं? तेलात घातलं ते फुलतंय ना. होय ना? हां हलकापणा येते त्याला. हां. श्वास मग चांगला होतो चटणी. हळकुंड का घालतात? त्याला चव या नको का पांढरी होते चटणी. हळद लागतेच की. होय ना? होय काही हिरवं मग हळद नाही घालायची, हळकुंड घालायचं. हां हळद नाही घालायची हळकुंडच घालायची चटणी. आता 2:30 हे बेतात गाडी. धने थोडे थोडे भाजून घ्यायचो. नंतर खोबरं आता भाजते मग धने. होय वास पण यायला लागलाय. आम्ही तर आमची आई पण आमची आई हां. असं म्हणजे करताना काय असं मध्ये मध्ये येऊ द्यायची नाही आम्हाला ग. होय ना? दिशीला काय तर करशीला असं काय करते कशात काय घालते काय कधी काय आम्हाला सांगितलीच नाही. हां. आमच्या आई वारल्यावर आम्ही हे सगळं काय काय पदार्थ करायचे ते आम्हाला काहीच येत नव्हतं. काय आजपर्यंत आम्ही काहीच केलंच नाही कधीच. मे महिना म्हणलं की चटणीची घाई. हो आहे की नाही? मार्च एप्रिल मे. मार्च एप्रिलमध्ये आहे की नाही? खरं आपल्या इकडं सांगली कोल्हापूर साईडला अशी चटणी करतात. तुम्ही दुसरे इतर ठिकाणी असं करत नाहीत. वाशी वर्षभराची साठवणीची चटणी करत नाहीत त्यांनी. कसं खातेस काय माहिती आपल्या सवयच आहे. हां आपण कसं वर्षभराची एकदम करून ठेवतोय. चटणी हा प्रकार त्यांना माहित होता. होय त्यांनी वाटण करतात वाटण. लाल मिरचीचं हिरव्या मिरचीचं वाटण असेल. होय आपल्या इकडेच करतात. सांगली कोल्हापूर साईडला की नाही करतात. आपण ते हळकुंड भाजून घेतलं त्याच्यामुळे पिवळा कलर आलाय काय. हळकुंड नाही का भाजून हिंग हळकुंड. हां मग खोबरं भाजलं. खोबरं झाले की धने झाले की मग कांदा झाले. किती वेळ लागते बाळा करायला. काय केल्याशिवाय तिखट होत नाही. सोनं चटणी करायची म्हटली ना दमाय बी लागते घाई बी करायला लागते. होय नंतर आमची दोघींची केली मग म्हटलं लागलं तुमचं पण आणा पैसा सगळं होऊन जातं. नंतर मग वारं गजगाळा पाऊस उठते धूळ उडते. होय धूळ उडल्यावर चांगलं सगळं माती उडते. खोबरं गार झालं की कशात घेऊन ठेवता ठेवा. नाही नाही हे वाटायला लागते. खोबरं त्यात मिक्स करायचं नाही काय. वाटायला लागते बारीक करून मग शेवटी बुक्का सगळी चटणी झाल्या मग ती मसाला घालतात ना वल्ला. हां त्यामुळे हे घालायचं. खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर हां ते वेगळंच घ्यायला लागतं. होय काय. वाटून मग शेवटी घालतात ना असं बुक्का झाल्यावर शेसली जात नाही मिरची खोबऱ्यानं. चामट होतंय म्हणून ती शेवटी मसाला बारीक करून मग घालायचा वल्ला मसाला. कांदा तुमचं खोबरं कांदा लसूण आणि आलं ती शेवटी घालतात. कोथिंबीर बारीक करायचं मीठ टाकून. सोन तुझा आहे पण एक फोडून त्यात टाकायचा गळा. होय होय एक सुजाताला देईन एक तुम्हाला. हां हा डबा नेऊ. होय मग हा मसाला पाहिजे आणि मिरची आणि मीठ. धने सगळ्या शेवटचा भाजायचे. चांगले भाजले जातात ना तवा तापलेला असते. डाळ पोळी काय म्हणला. धने ना शेवटी भाजायचे जास्त तवा तापलेला असतो. मग वास असतो धने भाजायचे. चटणीला धने एवढे का घालायचे. स्वाद चांगला येतो चटणीला. आणि काय घातलं पण खोबरं का घालायचं. खोबरं भाजूनच करायचं. नाही का घालायचं. चटणीला येण्यासाठी धने जिरे भाजूनच.
हे गरम करून गार करायचं ना. शेवट काय भाजायचं? कांदा. कांदा आणि हे सगळं तुम्ही करू शकता. हा मसाला सगळा भाजून झाला. झालं. पिशव्या